इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडी ह्या एकाच पक्षामुळे अस्तित्वात नाही, तो निर्माण झाला. त्यात अनेक पक्ष आहेत. काँग्रेस बरोबर आमच्यासारखे अनेक पक्ष आहेत. म्हणून महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉक निर्माण. आता मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणी जर वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही आमच्याकडून आमच्या मित्र पक्षांना, सहकाऱ्यांना अडचणीत येणारं कोणते विधान करणार नाही किंवा भूमिका घेणार नाही. राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांच्यामुळे जर कोणी भूमिका घेत असेल तर तोही त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा, आम्हाला मुंबई अडाणीच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे आणि ह्या मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती, लक्षात घ्या. आणि त्यात सुद्धा अशा प्रकारे सर्व पक्ष एकत्र आले. काँग्रेसच्या नेत्यांना हा इतिहास समजून घेणं फार गरजेचं आहे की मुंबईचा लढा हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता आणि त्यात सर्व मतभेद विसरून सर्व पक्ष एकत्र आले होते मुंबईसाठी. आणि आता पुन्हा एकदा साधारण त्याच प्रकारचं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखं वातावरण मुंबईत आहे. आता बिहारमध्ये काय राज ठाकरे आहेत का? काँग्रेसचा आणि कोणतं तेजस्वी यादवचं वाजले आणि वेगळे निवडणुका लढतायत बऱ्याच ठिकाणी. बिहारमध्ये राज ठाकरे नाही आहेत. बिहारमधला झगडा हा निवडणुका जवळ आला तरी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलात सुरू आहे. मग तिथे का राज ठाकरे आहेत का? तिथे उद्धव ठाकरे आहेत का? आम्हाला हेही नको तेही नको वगैरे. ठीक आहे, एक दिवसाचं प्रसिद्धीची वाक्य असतात ती. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, ती मराठी माणसाच्या हातात राहायला पाहिजे. आणि म्हणून काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वानं पुढलं जे संकट आहे मुंबईवरचं त्याचा गांभीर्याने विचार केला. आणि आम्हाला जर काही बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधींशी बोलू ना, आम्ही मल्लिकार्जुन खरगे साहेबांशी बोलू, आम्ही वेणुगोपालजी आहेत सरचिटणीस त्यांच्याशी बोलू, आणि जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथलाजी त्यांच्याशी. या चारही प्रमुख लोकांशी या विषयावरती अद्याप साधी चर्चाही झालेली नाही. त्याच्या उगाच त्याच्यावरती आकांतांडव करण्यात अर्थ नाही. आम्ही सगळे एकत्र येऊन 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढू. त्यात काँग्रेसला आमंत्रण आहे, त्यात राज ठाकरे आहेत, त्यात माननीय शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, डावे पक्ष आहे, सगळे पक्ष आम्ही एकत्र आहोत. ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे, हे काँग्रेसनं समजून घेतलं पाहिजे. लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचवण्याची लढाई ही अत्यंत निकराची लढाई आहे. हे आमच्या या सहकार्याने समजून घेतलं तर मराठी माणूस हे उपकार कायम लक्षात ठेवतो. काँग्रेसचा महापौर बसेल असं देखील नाही, आम्हाला तर काँग्रेसचा प्रधानमंत्रीच करायचा पण नाही होऊ शकला ना. आम्ही इंडिया ब्लॉक निर्माण केला तर आम्हाला राहुल गांधींना प्रधानमंत्री करायचं होतं. आम्ही असं नाही म्हणालो की शिवसेनेचा करायचा आहे किंवा अन्य पक्षांचा करायचा आहे. आमचा विचार, आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे. काँग्रेस दिल्लीमध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहेच ना, त्याच्यामुळे आमचं मन फार मोठं आहे आणि आम्हाला राहुल गांधी यांनाच प्रधानमंत्री करायचं आहे. मुंबईच्या महापौराचं काय घेऊन बसले ते महाशय? तुम्ही मुंबईच्या काय 27 महानगरपालिकांचे महापौर काँग्रेसचे करा, काही अडचण नाही. भारतीय जनता पक्षाला रोखणं, जे पैशाचं राजकारण सुरू आहे, भ्रष्ट राजकारण सुरू आहे, त्याच्यासमोर आव्हान उभं करणं आपल्या ऐक्याचं, ही आमची भूमिका आहे. महापौर मराठी होणं, मराठी मातीतला होणं
याला आम्ही प्राधान्य द्यायचं. आणि मुंबईवर गेले 20 वर्षापेक्षा जास्त काळ शिवसेनेचा महापौर, मराठी महापौर हा झालेला आहे. आणि त्याचं श्रेय हे शिवसेनेला द्यावं लागतं. अनेकदा काँग्रेसचं सुद्धा सहकार्य आम्ही त्यासाठी घेतलं, विसरता येणार. त्याच्यामुळे कोण काँग्रेसचे नेते मुंबईत काय बोलतायत, बाहेर काय बोलतायत, मला असं वाटत नाही काँग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारचे तीव्र मतभेद आहे. हा काही अंतर्गत त्यांचा वाद उफाळून आला असेल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.